नमस्कार. शेतापर्यंत जायला चांगला रस्ता नाही ही आपल्या सगळ्या शेतकरी बांधवांची एक मोठी अडचण आहे. पण आता महाराष्ट्र शासनाने यावर एक जबरदस्त उपाय आणलाय. चला तर मग मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेबद्दल सगळं काही सोप्या भाषेत समजून घेऊया. एक गोष्ट लक्षात घ्या, ही काही फक्त हवेत केलेली घोषणा नाहीये. हा महसूल आणि वन विभागाने 14 डिसेंबर 2025 रोजी काढलेला एक पक्का शासन निर्णय आहे. याचा अर्थ यातली प्रत्येक गोष्ट ही कायद्याने होणार आहे. त्यामुळे यात नियम काय आहेत आणि याचा फायदा आपल्याला कसा घेता येईल हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. पेरणीच्या वेळी ट्रॅक्टर चिखलात फसतो, पीक तयार झाल्यावर वाहन शेतापर्यंत पोहोचत नाही आणि पावसात तर शेताकडे जाणं म्हणजे एक दिव्यच असतं, नाही का? मालाला चांगला भाव मिळून सुद्धा तो वेळेवर बाजारात पोहोचवता येत नाही. ही जी रोजची डोकेदुखी आहे ना, ती आता थांबवण्याची एक चांगली संधी आली आहे. बरं, तर या योजनेची संपूर्ण माहिती आपण या 5 टप्प्यांमध्ये समजून घेणार आहोत. म्हणजे आपली अडचण काय आणि सरकारचा उपाय काय आहे, ही योजना नक्की कशी काम करणार, रस्त्याचं काम कसं होईल आणि त्याचे नियम काय असतील, यात कोणाकोणाची काय जबाबदारी आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल. चला तर मग सुरुवात करूया आपल्या मूळ समस्येपासून आणि पाहूया की शासनाने त्यावर नेमका काय तोडगा काढला आहे. योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना. आता सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आपल्या कच्च्या रस्त्यांना कायमचा निरोप देण्याची ही योजना आहे. मशिनरी वापरून कमीत कमी वेळेत शेतापर्यंत जाणारे पक्के आणि बारामाही वापरता येतील असे रस्ते तयार करायचे, हाच या योजनेचा मुख्य उद्देश आहे. ठीक आहे, पण ही योजना नक्की काम कशी करणार, तिची खासियत काय आहे आणि यात शेतकऱ्यांचा थेट फायदा कसा होणार आहे, चला ते बघूया. या योजनेची काही खास वैशिष्ट्ये आहेत बरं का. एक म्हणजे रस्ते असे बनवले जातील की ते वर्षभर वापरता येतील. आणि हो, रस्त्याच्या जागेवर कोणी बांध किंवा तार कुंपण घालून जागा अडवली असेल तर ते कायदेशीरित्या काढलं जाईल. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सरकार कोणाचीही जमीन जबरदस्तीने घेणार नाही. जे शेतकरी सामंजस्याने रस्त्यासाठी जागा देतील त्यांच्या सहकार्यानेच हे काम होणार आहे. आता येतोय सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्यावर, जो ऐकून तुम्हाला नक्कीच आनंद होईल. या योजनेमध्ये शेतकऱ्यांच्या खिशाला कोणताही भार पडणार नाही याची काळजी शासनाने घेतली आहे. म्हणजे अनेक मोठ्या खर्चांमधून शेतकऱ्यांना पूर्णपणे सूट देण्यात आली आहे. आता बघा, रस्त्याची हद्द ठरवण्यासाठी किंवा अतिक्रमणामुळे काही वाद झाला तर जमिनीची मोजणी करावी लागते. तर या योजनेअंतर्गत भूमी अभिलेख खात्यामार्फत जी मोजणी होईल त्यासाठी शेतकऱ्यांकडून 1 रुपयाही घेतला जाणार नाही. ही मोजणी पूर्णपणे मोफत असेल. रस्त्यासाठी जो मुरुम, माती किंवा गाळ लागतो तो जर जवळच्या सरकारी तलावातून किंवा खाणीतून उचलला तर त्यावर कोणतीही रॉयल्टी लागणार नाही. याचा थेट फायदा काय, तर रस्त्याच्या कामाचा खर्च कमी होईल आणि काम एकदम वेगाने पुढे जाईल. कधी कधी काय होतं, अतिक्रमण काढताना वाद होतात किंवा काही जण कामाला विरोध करतात. अशा परिस्थितीत जर प्रशासनाला पोलीस बंदोबस्ताची गरज लागली तर त्यासाठी लागणारा सगळा खर्च सरकार करेल. शेतकऱ्यांवर कोणताही बोझा टाकला जाणार नाही. बरं, हे सगळं ठीक आहे, पण हे रस्ते बनवण्याची शास्त्रीय पद्धत काय आहे आणि यासाठी कोणते नियम पाळणं बंधनकारक असणार आहे तेही पाहूया. रस्त्याचं काम एकदम शास्त्रशुद्ध पद्धतीनं केलं जाणार आहे. म्हणजे रस्त्याच्या दोन्ही बाजूंना चर खोदून त्यातून निघालेल्या मातीचा पाया तयार केला जाईल. त्यावर चांगल्या दर्जाच्या मुरमाचा एक जाड थर टाकला जाईल आणि तो पाण्याने आणि रोलरने एकदम घट्ट दाबला जाईल. यामुळे काय होईल, तर रस्ता मजबूत आणि टिकाऊ बनेल, जो पावसातही लवकर खराब होणार नाही. हा नियम खूप महत्त्वाचा आहे, हे लक्षात घ्या. जे शेतकरी रस्त्यासाठी आपली थोडी जागा द्यायला तयार आहेत त्यांना ती जागा सरकारला दान दिल्याचं एक नोंदणीकृत दानपत्र करून द्यावं लागेल. हे का गरजेचं आहे, कारण भविष्यात त्या जागेवरून कोणताही वाद नको आणि रस्त्याची जागा कायमस्वरूपी रस्त्यासाठीच राहील. आता हे काम एकट्या दुकट्याचं नाही आहे, ही एक सगळ्यांची मिळून जबाबदारी आहे. यामध्ये ग्रामपंचायत, महसूल विभाग आणि पोलीस या सगळ्यांची भूमिका अगदी स्पष्टपणे ठरवून दिली आहे. सुरुवात होणार आहे ती ग्रामपंचायतीपासून. शेतकऱ्यांचे अर्ज गोळा करून रस्त्याचा प्रस्ताव बनवणं आणि सामोपचाराने वाद मिटवणं ही ग्रामपंचायतीची जबाबदारी आहे. आणि जिथे सामोपचार अयशस्वी ठरेल तिथे महसूल यंत्रणा म्हणजे तहसीलदार आणि जिल्हाधिकारी
कायदेशीर कारवाई करून अतिक्रमणे काढतील आणि कामासाठी लागणारे परवाने देतील. पोलीस यंत्रणेची भूमिका इथे संरक्षकाची आहे. म्हणजे काय? कायदेशीर कारवाई करताना प्रशासनाला संरक्षण देणं, सरकारी कामात अडथळा आणणाऱ्यांवर कारवाई करणं आणि महत्त्वाचं म्हणजे एकदा रस्ता तयार झाल्यावर जर कोणी त्याचं नुकसान करत असेल तर त्यांच्यावर थेट फौजदारी गुन्हा दाखल करण्याची जबाबदारी पोलिसांची असेल. चला, आता या माहितीच्या शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे येऊया. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी नेमकं काय करायचं? प्रक्रिया खरं तर अगदी सोपी आहे. सगळ्यात आधी ज्यांना रस्त्याची गरज आहे त्या सगळ्या शेतकऱ्यांनी मिळून ग्रामपंचायतीकडे एक अर्ज द्यायचा. आपापसात बोलून सामंजस्याने अतिक्रमणाचे प्रश्न सोडवायचे आणि एकदा काम सुरू झाल्यावर प्रशासनाला पूर्ण सहकार्य करायचं. लक्षात ठेवा, सुरुवात आपल्या गावातूनच, आपल्या ग्रामपंचायतीपासूनच होणार आहे. एक गोष्ट मात्र सगळ्यांनी पक्की लक्षात ठेवली पाहिजे. ही योजना तेव्हाच यशस्वी होईल जेव्हा सगळे शेतकरी एकत्र येतील. एकमेकांवर कुरघोडी करण्याऐवजी एकमेकांना समजून घेऊन जर रस्त्यासाठी पुढाकार घेतला तरच हा रस्ता तयार होईल. कारण हा रस्ता कुणा एकाचा नाही तर आपल्या सगळ्यांच्या फायद्याचा आहे. मग आता विचार कसला करताय? ही एक सुवर्ण संधी आहे आपल्या शेताचा रस्ता पक्का करण्याची, आपली रोजची डोकेदुखी कायमची घालवण्याची. यासाठी फक्त गरज आहे ती पुढाकार घेण्याची. आपल्या भागातील सगळ्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन ग्रामपंचायतीकडे प्रस्ताव दाखल करायला हवा. सरकार मदतीला तयार आहे. आता फक्त आपल्याला एक पाऊल पुढे टाकायचं आहे.